साई नमस्ते मित्रांनो,
सामाजिक शास्त्रांमधील सर्वात महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यांच्या आवडीचा विषय म्हणजे आपला अर्थशास्त्र। या अर्थशास्त्राच्या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या या FYBAच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकाचं नाव आहे भारतीय आर्थिक पर्यावरण। मित्रांनो, मागील लेक्चरला आपण पाहिलं की आपल्या अवतीभोवती जे भौगोलिक घटक असतात ना, जसे की हवा, पाणी, झाडं, खडकं, डोंगर, या सर्व घटकांचे मिळून भौगोलिक पर्यावरण बनतं। त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती ज्या आर्थिक घडामोडी होतात ना, जसे की वस्तूच्या किमतीत होणारे बदल, आपले उत्पन्न, आपण करत असलेला खर्च, त्याचबरोबर सरकारचं उत्पन्न, सरकारचा खर्च, देशातल्या बँकांचे व्यवहार, आपल्या देशाचे इतर देशांसोबत असलेले व्यवहार, या सर्व गोष्टींचा समावेश आर्थिक पर्यावरणात होतो। थोडक्यात ज्या गोष्टींचा संबंध पैशाशी येतो ना, त्या सर्व गोष्टी आर्थिक पर्यावरणात येतात। सोप्या शब्दात सांगू, आर्थिक पर्यावरण म्हणजे एका अर्थाने देशाची अर्थव्यवस्था होय। भारताच्या अर्थव्यवस्थेच्या किंवा आर्थिक पर्यावरणाच्या अभ्यासावरून आपल्याला आपल्या देशाचा किती विकास होतोय हे समजतं। आपल्या देशाचा विकास होतोय की नाही हे आपल्याला देशाच्या आर्थिक पर्यावरणावरून किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेवरून समजतं। आता तुम्हाला समजलं असेल की भारतीय आर्थिक पर्यावरण म्हणजे भारतात होणाऱ्या आर्थिक घडामोडी। मित्रांनो, आपण मागील लेक्चरला चर्चा केली होती की आपल्याला FYBAला 2 सेमिस्टरमध्ये अभ्यास करायचा आहे। त्यातील पहिल्या सेमिस्टरमध्ये 3 प्रकरणं असतील आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये 3 प्रकरणं असतील। असं एकूण वर्षभरात आपल्याला 6 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे। चला तर मग आपण पहिल्या सेमिस्टरमध्ये कोणते 3 प्रकरणं आहेत त्या 3 प्रकरणांचा थोडक्यात अभ्यासक्रम समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक आठवण करून देतो की तुम्ही आतापर्यंत स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम शिकत होता। 12वी पर्यंत आपल्याला स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम होता, परंतु FY पासून तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेणार आहात आणि या विद्यापीठाने ठरवून दिलेला जो अभ्यासक्रम आहे ना, तो अभ्यासक्रम आता आपण शिकणार आहोत। चला अभ्यासक्रम समजून घेऊया। आपल्याला पहिल्या सेमिस्टरमध्ये एकूण 3 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे। त्यातील पहिल्या प्रकरणात भारतीय आर्थिक पर्यावरणाची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे। यामध्ये आपण एकूण 4 घटकांचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये पहिला घटक आपण अभ्यासणार आहोत की भारतीय पर्यावरणाचा अर्थ काय आहे, भारतीय आर्थिक पर्यावरणाची वैशिष्ट्ये कोणती आणि भारतीय आर्थिक पर्यावरणाचं महत्त्व आपण पहिल्या टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहोत। त्यानंतर दुसरा टॉपिक असेल भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक। तर पुढील 4 घटकांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। पहिला घटक आहे आर्थिक घटक, त्यानंतर राजकीय घटक, तंत्रज्ञान विषयक घटक आणि सामाजिक व सांस्कृतिक घटक, या सर्व घटकांचा आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यास करायचा आहे। त्यानंतर आपल्याला तिसरा टॉपिक अभ्यास करायचा आहे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने कोणती। आता आव्हाने म्हणजे काय, तर भारतीय अर्थव्यवस्थेसमोर जी काही अडथळे आहेत, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात जी अडथळे येतात ना, ती अडथळे कोणती त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। यामध्ये पुढील 5 घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। यामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती बाबत आपल्याला चर्चा करायची आहे। आपल्याला माहिती आहे देशाच्या आर्थिक विकासात देशाची नैसर्गिक साधन संपत्ती खूप महत्त्वाची असते, परंतु ही नैसर्गिक साधन संपत्ती वापरत असताना कोणत्या समस्या आपल्या देशासमोर निर्माण होतात त्याबाबत आपल्याला चर्चा करायची आहे। त्यानंतर ऊर्जा संसाधने, त्यानंतर पाहायचे आपल्याला की शैक्षणिक आव्हाने, देशातील शिक्षण व्यवस्था कशी आहे, त्यानंतर आरोग्य विषयक आव्हाने कोणती आहेत, पर्यावरण विषयक आव्हाने कोणती आहेत। या प्रकरणातल्या 4थ्या टॉपिकमध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थेशी तुलना करणार आहोत
आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची इतर जे जगातले देश आहे त्या देशातल्या अर्थव्यवस्थेशी तुलना करणार आहोत। ही तुलना आपल्याला पुढील 4 घटकांच्या आधारे करायची आहे। मग त्यामध्ये आपल्या देशाची लोकसंख्या आणि इतर जगातल्या देशांची लोकसंख्या कशी आहे त्याबाबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। त्यानंतर आपल्या देशाच्या शेतीची जगातल्या इतर देशाच्या शेतीशी आपण तुलना करणार आहोत। त्यानंतर उद्योग आणि सेवा क्षेत्र आपल्या देशातलं कसं आहे आणि जगातल्या इतर देशांचं सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र कशा प्रकारचं आहे याबाबत आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, हे झालं पहिलं प्रकरण। त्यानंतर दुसरं प्रकरण असेल कृषी पर्यावरण। या प्रकरणात आपण भारताच्या शेतीचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये पहिला टॉपिक आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचं स्थान काय आहे। आपल्या देशातील शेती आहे ही शेती भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला कशी मदत करते या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यानंतर दुसरा घटक या प्रकरणातला आपल्याला पाहायचा आहे भारतीय शेती पुढील आव्हाने। देशातली जी शेती आहे या शेतीसमोर कोणती संकटे आहे ते आपल्याला पाहायचंय। मग या आव्हानांमध्ये शेतीची उत्पादकता कशी आहे ते आपण पाहणार आहोत। त्यानंतर ग्रामीण वित्त पुरवठा, ग्रामीण भागातील लोकांना शेतीसाठी जो कर्ज पुरवठा होतो तो कशा पद्धतीचा आहे याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे। त्यानंतर शेतमाल विक्री व्यवस्था, आपण पिकवलेला जो शेतमाल आहे तो विक्री करेपर्यंतची जी व्यवस्था आहे ती देखील आपल्याला अभ्यास करायची आहे। त्यानंतर ग्रामीण उद्योजकता, ग्रामीण भागात जे नवीन नवीन उद्योग निर्माण होतात, नवीन नवीन उद्योजक जो उद्योग तयार करतात त्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे। मित्रांनो, दुसऱ्या प्रकरणातला तिसरा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे भारतीय शेतीतील अलीकडील काळातील प्रवृत्ती, म्हणजे भारतीय शेतीत अलीकडील काळात काय बदल होत आहेत ते आपल्याला पाहायचंय। यामध्ये आपल्याला पिकांची रचना, शेतीत वापरलं जाणारं तंत्रज्ञान, पीक विमा योजना, त्याचबरोबर जल व्यवस्थापन आणि शेती आधारित जे इतर व्यवसाय आहेत या सर्व घटकांचा अभ्यास करायचा आहे। यानंतर या सेमिस्टरचा तिसऱ्या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे जे प्रकरण आहे औद्योगिक पर्यावरण। दुसऱ्या प्रकरणात आपल्याला कृषी संदर्भात अभ्यास करायचा आहे, त्याचप्रमाणे या तिसऱ्या प्रकरणात आपल्याला औद्योगिक पर्यावरणाचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे उद्योगांचा अभ्यास करायचा आहे। आपल्या देशात उद्योगांचा विकास कसा होतोय ते आपल्याला या प्रकरणात अभ्यासायचं आहे। यामधला पहिला टॉपिक आहे भारताच्या आर्थिक विकासातील उद्योगांची भूमिका। शेतीच्या प्रकरणात आपण देशाच्या अर्थव्यवस्थेत जसं शेतीची भूमिका पाहणार आहोत तसंच या प्रकरणात आपण देशाच्या विकासात उद्योगांची काय भूमिका आहे, उद्योगांमुळे देशाचा विकास कसा होतो हे अभ्यासणार आहोत। त्याच्यानंतर या प्रकरणातला दुसरा घटक आहे 1991चे जे औद्योगिक धोरण आहे। मित्रांनो, 1991च्या औद्योगिक धोरणामुळे देशातल्या उद्योगांना खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली, म्हणून 1991चं जे औद्योगिक धोरण आहे त्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे। यामध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। या संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत। यानंतरच्या तिसऱ्या टॉपिक मध्ये आपल्याला सूक्ष्म, लघु आणि मध्यम प्रकारचे जे उद्योग आहे या उद्योगांचा अर्थ, या उद्योगांची देशाच्या अर्थव्यवस्थेतील भूमिका आपल्याला पाहायची आहे। यानंतरचा जो चौथा टॉपिक आहे यामध्ये आपण पाहणार आहोत भारतीय उद्योग क्षेत्रातील अलीकडील काळातील प्रवृत्ती काय आहे। भारतातील जे उद्योग आहे त्यांची अलीकडील काळात काय भूमिका आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। त्याचबरोबर बहुराष्ट्रीय कंपन्या आणि नवीन जी धोरणं आहेत त्यांचा देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। मित्रांनो, अशा प्रकारे पहिल्या सेमिस्टरमध्ये एकूण 3 प्रकरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आपण या ठिकाणी पाहिलं की या 3 प्रकरणातलं पहिलं प्रकरण आहे भारतीय आर्थिक पर्यावरणाचा अर्थ, दुसऱ्या प्रकरणात आपल्याला कृषी पर्यावरणाचा अभ्यास करायचा आहे आणि तिसऱ्या प्रकरणात औद्योगिक पर्यावरणावर आपल्याला चर्चा करायची आहे। मित्रांनो, तुम्हाला हा सिलेबस ग्रुपवर दिला जाईल। या सर्व सिलेबसनुसार आपण अभ्यास करणार आहोत। तुमच्या मनात जर काही शंका असतील तर तुम्ही कॉल करू शकता। चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये।
थँक्यू सो मच.